चला या सर, संदीपजी या. बघा, जक्की नजे याचकडून साईसाठी 3 षटकाराला 1000 रुपये रोख पारितोषिक असणार. जक्कीनांना अर्थात जक्की नजे याचकडून हा पारितोषिक लागला गेलाय. पहिला चेंडू आपण पाहतोय, समोर उडवला चेंडू, झेल ड्रॉप झाले पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय. आणि इथे इथे गे चपलाईने दुसरी धाव. गणेश मसने आणि साई मसने ही जोडी आपण मैदानात पाहतोय. एक चेंडू 2 धावेने आपण पाहतोय या ठिकाणी सुरुवात झाली. जुदान आपण पाहिलेलं गणेशला पहिल्या चेंडूवरती. इथे सुरेख घुटना टेक और स्माइल के साथ तमाशा देख, बिग हिट षटकार. तर झपझुक झपझुक गाणं आपण ऐकला रिधी मास्टरच्या माध्यमातून. कुरंबाई आमच्या बाजूला बसलेत. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं दुहेरी आणि नंतर षटकार. इथं पुन्हा एकदा बघा, ऑफ स्टंपचा चेंडू होता, खेचला चेंडूला डीप मिड विकेट मध्ये. चेंडू जातो सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला गणेश मसने ब्रँड चौकार. तर जरूर मी विनंती करेल अविनाशजी तरे यांना, आपण माझ्या सोबत आला तर खूप बरं. अविनाशजी तरे तुम्ही जॉईन झाला तर खूप बरं होईल आमच्या सोबत. पुन्हा एकदा चांगला फटका गणेश तरेच्या बॅटमधून, आणखीन एक धमाका. गणेश मस्ते याच्या बॅटमधून आणखीन एक धमाका, चौकार या ठिकाणी आलाय. नितेश तरे आमच्या सोबत बसल्यानंतर ना शेलूगावचे प्रत्येक आडनाव तरेच होतात, कारण ते आमच्या कानात काही ना काही आम्हाला नेहमीच सांगत असतात. हा चांगला फटकेबाज फलंदाज आहे. स्टेप आउट केला, पॅडल केला चेंडूला, उडवला चेंडूला चांगल्या प्रकारे, गॅपमधून चेंडू ढकलला. 4 धावेसाठी चौकार. 5 चेंडू आणि 16 धावा आपण पाहतो आहे. अफलातून सुरुवात, लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा सुरेख फटका, आत खोलण्याचा मौका दिला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचलाय. सिंगल रोटेट होते, स्ट्राईक गणेश आपल्याकडे ठेवणार. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि गोलंदाजच्या डोक्यावरती खतरा या ठिकाणी ठेवून ठेवलाय तो फलंदाज गणेश मसनेने, कारण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17. ते बॅटिंग करत असताना त्याने सांगितलं का हाच आमच्या येथील SPLचा बादशाह आहे गणेश मस्ते, आणि जरूर कारण त्या गावामध्ये बिलॉंग करतात. आपण पाहतोय या ठिकाणी आमची नितेश तरे, अविनाशजी तरे, आपण जरा जरूर आमच्या सोबत जॉईन झाला तर खूप बरं होईल, कारण मजा येते, एक चांगला आवाज. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झालं. 17 धावा धावफलका वरती आहेत. गणेश आपण पाहतोय पुन्हा एकदा स्ट्राईकला. नवीन गोलंदाज योगेश पाटील, बघा लिटिल चॅम्प आपण पाहतोय, वय वर्ष 12 या ठिकाणी आमच्या सोबत. आपण 12वा प्लेअर म्हणून आहे, वयाच्या 12व्या वर्षी हा 12वा प्लेअर म्हणून आमच्या सोबत. गोलंदाज योगेश तयार होतो. योगेश पाटील संघाचा कर्णधार स्वतः गोलंदाजी मार्कवरती सज्ज.
इथे आपण पाहिलं खूपच बाहेर होता चेंडू, पंतांनी सांगितलं खराब चेंडू स्क्वेअर मारा. एक्स्ट्रा धावे या ठिकाणी घेतले, ते सिंगल लाईन आहे त्यामुळे शफलचा कोणता संबंध येत नाहीये त्या ठिकाणी. इथे पंताचा इशारा. वाईटची एक धाव, धावसंख्या 18. चांगली सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. उर्पीच चेंडू आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर मधून चेंडू उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव चितेके चपलाईने पूर्ण केले. 2 धावेने स्कोर कार्ड आपण पाहतो जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यावरती. वीस धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पुन्हा एकदा चांगला फटका, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर आहे. एक धाव या ठिकाणी घेतली जाते, एका धावेने स्कोर कार्ड 21 या आकड्यावरती आहे. साई आपण पाहतो आत्तापर्यंत साईला आपण 8 चेंडू नॉन स्ट्राईकला पाहिला गेला, गणेशला तसं किंवा वाढवण्यामध्ये साथ देण्यासाठी आपण पाहिला गेलं. इथे साई तयार. बॅट आपण पाहतो चेंडू रगडमध्ये आला नाहीये, डॉट चेंडू आपण सुरुवात करतो. साई षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती 3 चेंडू आपण पाहतोय आत्तापर्यंत योगेशचे, त्यांनी 4 धावा खर्च केल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे आपण पाहतोय थर्ड मॅच झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल, बॅटची इनारी घेतली जरूर. गॅप मधून चेंडू आपण पाहतो थर्ड मॅच झोन मध्ये 4 धावेसाठी आलाय हा बेहतरीन चौकार. चौकार आपण पाहिलं गेलं, चांगली सुरुवात साईच्या बॅट मधून आपण पाहतोय. गोलंदाज योगेश पुन्हा एकदा तयार. पंताच्या डावे साईडने राईट हँड ओव्हर द विकेट. इथे पाहतोय साई ब्रँड उडवला चेंडू, खूप दूर वरती मारलेला हा बेहतरीन, हा ह्यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. तो जे के शेलू, जय कुलमता शेलू संघाकडून पाहिलं तर साईला समोर भेटला चेंडू. ताकद आणि दमकम दाखवत असताना आत्ताच वरण्याच्या मैदानावरती 49 धावांची अफलातून खेळी साकारली होती साईने. एक धाव ती शॉट होती ना, तर अर्धशतक त्या ठिकाणी पूर्ण झालं असतं. हलक्या हाताने ग्लास केलं, एक धाव घेतलं गेले. आपण इथे आपण पाहिलं गेलं महाराष्ट्राकडून मध्य प्रदेशमध्ये आपण पाहिलं गेलं धावण्याच्या शर्तीमध्ये आपण म्हणतो ना, इथे प्रत्येक स्पोर्ट्स आणि आपण पाहिलं गेलं त्या रेसमध्ये आपण नेहमीच पाहिलं गेलं अग्रेसर राहिलेला गोल्ड मेडलिस्ट म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण सेवामधून साहीला त्या ठिकाणी पारितोषिक मिळालं होतं. त्यानंतर अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्यात आणि इथेही पाहतो साई चांगली सुरुवात करून देतोय. धावसंख्या 28 या आकड्यावरती शेवटचा चेंडू असेल. अशात षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी समाप्त झाल्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. शेवटचा चेंडू स्क्रीनवरती अजून बदलला नाही राजेश, त्यामुळे आपण पाहतोय शेवटचा चेंडू म्हटलं होतं, पण इथे षटक क्रमांक दुसरं समाप्त झालंय. जाऊया पुन्हा एकदा तिसरं षटक गोलंदाजी मार्क वरती प्रथमेश देसले आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. आता आपण लाईव्ह स्कोर चेंज झाला मित्रांनो, 32 धावा स्कोर कार्ड वरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. थोडंसं इंटरनेट प्रॉब्लेम आपण पाहिलं गेलं. नाहीतर शॉर्ट चेंडू होता, त्याचा भरपूर समाचार. चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा रेखा पार. साईचा आणखीन एक ब्रँडेड षटकार. उजव्या हाताचा क्रिस गेल याच्या बॅट मधून येतो अफलातून षटकार.
इथे चांगला चेंडू, कमबॅक पाहायला गेलं. षटकार खाल्ल्यानंतर प्रथमेश कमबॅक करत असताना धावसंख्या स्कोर कार्ड आपण पाहतोय 38 या आकड्यावरती आहे. 8 चेंडू 20 धावेवरती गणेश खेळतो. 6 चेंडू 17 धावेवरती साई. एक धाव व्हाईटची आपण पाहिली होती, एक्स्ट्रा धाव आपण या ठिकाणी पाहिली होती. आजची रात्र खऱ्या अर्थाने सोमनाथ सर आणि मॅडी सर यांनी गाजवले. एक अफलातून समालोचन आपण या ठिकाणी ऐकता त्यांच्या माध्यमातून. इथे पाहिला गेला दूरवर होता चेंडू, पण आम्हाला सांगतात खराब चेंडू स्वेर मला. एक्स्ट्रा धाव या ठिकाणी पुन्हा एकदा धावफलकावरती घेतली जाणार. 39 धावा स्कोर कार्डवरती याच पद्धतीने केले तर 70 धावा परत आपण पाहतोय, जे की शेलू संघ जाऊ शकतो. 2 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं गेलं तर पुन्हा एकदा आपण पाहिलं गेलं चांगला चेंडू या ठिकाणी, कमबॅक करणारा चेंडू, कमबॅक आपण या ठिकाणी पाहिलं गेले. 3 चेंडू चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. एक धाव या ठिकाणी आपण पाहतो. चितेकाची आपला आहे नाही, साई मस्नेला चेंडू मध्ये आणि धावण्यामध्ये हरवणं खूप कठीण आहे. इथे साई 2 धावा घेतो. आपण पाहूया उद्या डे 3 ला या ठिकाणी सुरुवात होईल. पहिली मॅच बी ग्रुप मधून कोल्हारेवाडी श्री 11 वर्सेस खांडा नेरळ संघ या ठिकाणी भिडला जाईल. तो दुसरी मॅच दामत सालीम वर्सेस बांदिवली ही मॅच आपण पाहणार आहोत मित्रांनो. बी ग्रुपचे 2 सामने ठीक 5 वाजता मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. त्यानंतर ई ग्रुपला सुरुवात होईल वाशिवली वर्सेस मोहचीवाडी. दुसरी मॅच श्री 11 चांदई वर्सेस श्रीपती बाबा उमरोली. तिसरी मॅच बडवल बी प्लस वर्सेस HD 11 कडाव. तर शेवटची मॅच रोहेकर ब्रदर्स हाल वर्सेस जय ताडोबा कलम ही मॅच आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला पुन्हा एकदा विनंती केली जाते, वेळेवरती संघाने उपस्थित व्हायचे. ठीक 5 वाजता या मॅचला आपण या ठिकाणी सुरुवात पाहणार आहोत. तीन षटक या ठिकाणी आपण पाहतोय समाप्त झाले. धावसंख्या स्कोर कार्ड 46 या आकड्यावरती 46. शेवटचा षटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सलामीची जोडी गणेश 9 चेंडू 24 धावा तर साई 8 चेंडू 20 धावेवरती 9 चेंडू 20 धावेवरती खेळतोय. अर्थात 18 चेंडूमध्ये त्यांच्या बॅटमधून आपण पाहिलेल्या 44 धावा आणि 2 एक्स्ट्रा धावा आपण पाहतोय. तब्बल 46 रन 46 धावा धावफलकावरती आहेत. यानंतरची मॅच तर टॉससाठी आपण जरा आहोत शिलफटा विपक्ष यंगस्टर बीड दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉससाठी या ठिकाणी यायचे. बघा ते शेकोटी कृपया करून विझवा मित्रांनो, धूर आतमध्ये येतोय. इथे फुल लेंथचा चेंडू होता, फुल टॉस चेंडू झेल ड्रॉप केले आणि ती ही साईची. योगेश चुकी करत असताना सिंगल आपण या ठिकाणी पाहतो. सिंगल रोटेट होते गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज किशोर देशमुख. पहिला चेंडू आपण पाहिला घातक होता साईसाठी. इथे गणेश पुन्हा एकदा चेंडू टॉस केलाय. क्षेत्ररक्षक पोहोचणार का योगेश त्या ठिकाणी. एक धाव पूर्ण. चेंडू पहिला हाईट घेऊन उंच उडाला. 1 बाउंड चेंडू परत रिटर्न येणार. त्या दरम्यान दुसरी धाव आपण पाहतो गणेशच्या खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या स्कोर कार्ड 49 या आकड्यावरती अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14.70च्या सरासरीने आतापर्यंत धावा बनवल्यात. जे कोलमामाता शेलू संघ अफलातून कामगिरी. पुढचा चेंडू आपण पाहतोय. इथे पुन्हा एकदा शपल झाला. पॅडल गेलेला पायनितर मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट. गणेशच्या बॅट मधून आणखीन एक धमाका. गणेश मसने ब्रँड चौकार या ठिकाणी अर्जित होतोय. भागीदारी आपण पाहिलं गेलं, आत्ता परत पाहिलं गेलं दोघांमध्ये हे सुरेख भागीदारी. बिना विकेट
ही साजेदारी आपण पाहतोय. अफलातून कामगिरी. गणेश 11 चेंडू 30 धावा, तर साई त्याला साथ देतोय 10 चेंडू 21 धावेने. उर्वरित या षटकातील 3 चेंडू शिल्लक आहेत. दोघांमधून चांगली भागीदारी आपण या ठिकाणी पाहतोय. गणेश मसने आणि साई मसने. गोलंदाज किशोर, चौथा चेंडू. स्टेप आउट केल्या. फुलेंचा चेंडू होता, खालवा टप्पा होता, लो फुलटॉस चेंडू होता. इथं सिंगल घेतली गेली. धावसंख्या 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. उर्वरित 2 चेंडू असतील. 2 चेंडूचा खेळ शिल्लक. A1 जोडी गणेश भोईर. अनेक आपण पाहतोय शेलूचे ग्रामस्थ या मॅच साठी या ठिकाणी उपस्थित आहेत. निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. थांबवली धावसंख्या आपण पाहतोय. किशोरने आतावर 4 चेंडू 8 धावा. जो रन रेट होता तो कुठेतरी कमी होत असताना आपण पाहिला गेला. शेवटचा चेंडू साईसाठी असेल या इनिंगचा. किशोर देशमुख गोलंदाजी मार्कवरती. पुन्हा एकदा फुलेंचा चेंडू गॅप मधून चेंडू टाकला. डीप मिड विकेट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. आउटफील्ड फास्ट. चेंडू थांबणार नाही. जाऊन पोहोचला सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. या चौकारच्या सहाय्याने 4 षटकामध्ये 58 धावा धावफलकावरती. 59 धावांची गरज असेल ती विजयासाठी ओम कोंडेश्वर भोज या संघाला. गणेश 12 चेंडू 31 धावा आणि साई 12 चेंडू 25 धावा. अफलातून दोघांमध्ये भागीदारी. कोणताही विकेट न गमावताना धावसंख्या बनवल्यात त्या 58 59 धावांची गरज भोज या संघाला. मी विनंती करतोय पुन्हा एकदा सेकंड राऊंडला आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. शिलफाटा विपक्ष यंगस्टर बीड दोन्ही संघाचे कॅप्टन वेल घेऊ नका. त्वरित टॉससाठी या ठिकाणी यायचे. तर खुरमभाई नितेशजी तरी आम्हाला सांगतात कारण थंडीमध्ये शेकोटीची गरज आहे आणि थंडीमध्ये लग्न सराईला पण सुरुवात होते. नितेशजी तरी आम्हाला सांगतात म्हणजे थंडीमध्ये शेकोटी आपण पाहतो या ठिकाणी पेटवली जाते. तर जरूर नितेशजी तरे जे स्कोररच्या भूमिकेत आहेत एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहतोय. इथे जगदंबा एक्सप्रेस रोहन गोलंदाजी मार्कवरती सज्ज. बघा नितेश कितीतरी आपण विचार केला तर शब्द निघाले पण ते आता रोहन शेलार हे नाव येण्यापूर्वी आम्ही नेहमीच ती जगदंबा एक्सप्रेस म्हणून या नावाने त्यांचं प्रसिद्ध झाले होते. क्रिकेटमध्ये खूप महत्त्वाची कामं त्यांच्या माध्यमातून आम्ही पाहिले गेले. चांगल्या मॅचेस त्यांनी जिंकून दिल्यात. एक अष्टपैलू खेळाडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. येणारे काही वेळ आपण पाहतो दोन्ही संघाचे कर्णधार बीड सरकारचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय. शिलपाटा कोपिली या ठिकाणी उपस्थित व्हायचे. आपण लगेच शेलू संघ आपण पाहिलं गेलं क्षेत्ररक्षणासाठी तयार झाला आणि जे के शेलू जे कुलमाता शेलू म्हटलं गेलं तर अविनाशजी तरे नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे असतात. येणारे 27, 28, 29 डिसेंबर शेलू SPL रंगणारे एक अफलातून क्रिकेटची स्पर्धा मित्रांनो. 1 गाव 11च्या स्पर्धेला आपण नेहमीच बघतोय. एक वेळ SPL बघा तुम्ही खरंच बघू त्या ठिकाणी आनंद घ्या. SPLची जी मजा असते मित्रांनो आपण खूप महत्त्वाची असते. या इकडे दोन्ही संघाचे कॅप्टन इरफान कारण आत्ताच आम्ही स्पर्धा नेहमीकडे बघतोय. खुरमभाई जिवलक चषक जो रंगला होता तरी पारितोषिक कमी होतं पण आयोजन बक्षीला खुरमभाई काय ट्रॉफीज होत्या.
एक चांगली स्पर्धा आपण पाहिली होती. लहान मुलांची स्पर्धा होती दादा. आणि आपण पाहतोय यंगस्टारची स्पर्धा होती. इथे आपण पाहतोय कर्जत तालुक्यातून रजनीला सुरुवात झाली आणि दरवर्षाप्रमाणे दामोदच्या मैदानावरती. इथे मी सांगितले इतक्या जणांना रजनी स्पर्धा ठेवायची, जरूर दामोदकरांना तुम्ही विचारा का त्यांची स्पर्धेची डेट काय. 4 स्पर्धा लगातार या ठिकाणी असणार आहेत. तो जोरदार अपील आपण या ठिकाणी पाहतोय. शंकर पाटील स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला येतो प्रथमेश देसले. तर शिलपाटा संघाने टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण घेतलंय. यंगस्टर बीड आपली असेल फलंदाजी. पुढचा चेंडू इथे आपण पाहतोय, स्वतः फॉलो थ्रू सजवलाय. इथे चुकी, निर्धाव चेंडू. आपण शंकर पाटील आपण पाहतो स्ट्राईकला आणि प्रथमेश कुठेतरी जीवदान या ठिकाणी दिला गेलाय. रोहन शेलार स्वतः चेंडू केला, ते कॉटन बोल्ड जरूर झाला असता, पण इथे चुकी केले रोहनने. लगातार 2 चेंडू निर्धाव, एक चांगल्या फलंदाजाला दिलेलं जीवदान आहे. पॉवर प्लेचं षटक होतं. पॉवर प्ले षटकामध्ये धावसंख्या कुटनात मध्ये माहीर असलेला हा खेळाडू. कृपया ते शेकोटी लगे विजवायची आहे. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. लगातार डॉट डॉट डॉट, जणू काय निर्धावचं सेल या ठिकाणी लागलं गेलंय. संघाचे कर्णधार राजू तरे आपण पाहतो नेहमीच संघासाठी एक चांगली कामगिरी करत असतात. मिड ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षणासाठी तयार आहेत ते. पॅडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला आपण पाहायला गेलं प्रभात आहे त्या ठिकाणी. इथे येणारे बॅटची कडा जरूर घेतले गेले. दिनेश तरे, चपल चिता, यश तरे आपण पाहतोय. चपल चिता त्या ठिकाणी. तर ती जागा पहिले गेली तर लगेच दिनेशची आठवण येते मला. पण या अगोदरच्या मॅच मध्ये दिनेश होता. प्लीज ती शेकोटी विजवायची आहे दादा. बघा पूर्ण दुवा आतमध्ये याला ती शेकोटी विजवायची आहे. चांगला चेंडू, दर्जेदार गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय रोहनच्या माध्यमातून. जसे बघा हे खेळाडू श्वास सोडत असताना त्यांच्या मुखातून आपण पाहिलं गेलं ती वाफ बाहेर येताना दिसते. ही थंडी आहे. बघा शेकोटीमुळे काय प्रॉब्लेम होतो मित्रांनो मैदानात आपण पाहू शकता. शेवटचा चेंडू इथे कार्पेटवर तिथे केला. डिबेक्स्टा कव्हर इधर मधून साही चेंडू परत पोहोचू शकत नाहीये आणि साही जो परत पोहोचेल तो परत चेंडू झाला फरार. रस मिळतील 4. शेवटच्या चेंडूवरती येतोय एक सुंदर डिबेक्स्टा कव्हर इधर मध्ये चौकार. आपण पोहोचा त्या ठिकाणी, कारण जर आपण लाईव्हलाही जर पाहिलं गेलं खूप त्रासदायक होतं. कॅमेरामॅनला पण खूप प्रकारे आपण फॉलो करण्यासाठी चेंडूसाठी खूप त्रास होतोय. प्लीज जे शेकोट आहेत मी आयोजक कमिटी विनंती करेल, जे आमचे काही मुलं या ठिकाणी आहेत त्यांनी शेकोटी लगेच विजवायची आहे. कृपया कुणी आता शेकोटी त्या ठिकाणी पेटवायची नाही आहे मित्रांनो. जी शेकोटी पेटवली ती विजवायची. 1 मिनिट तरे तुझ्या पाठीमागे आवाज देताना शेकोटी लगेच विजवायची आहे. कधी ते लाईव्हच्या माध्यमातून काही दिसत नाहीये दादा. डिसिजन देताना प्रॉब्लेम होतील कृपया करून.
गणेश जरा आवाज दे त्यांना. दुसरं षटक प्रभात. प्रभात शेलार गोलंदाजी मार्क वरती. इथे चांगला फटका आपण पाहतो. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. स्वीपर झोन मध्ये चेंडू आहे. चेंडू उचलणार फेकणार. दुसरी धाव या ठिकाणी पूर्ण होते. एसटीच्या पाठीमागे पाहतो आपण एसटी रक्षक ओमकार. कृपया बघा ते शेकोटी पेटवले. दादाला माझा आवाज तुमच्यावर पोहोचत असेल. अरे भाई, अरे ती इजवा ना थंडी लागत लागून घरी झोपा. अरे कशाला लोकांना त्याला द्यायला येतं इथं. प्रेक्षकांना मी पुन्हा एकदा विनंती करतोय, दादांनो कृपया करतो शेकोटी पेटवा. खूप त्रास होतो या ठिकाणी. या ठिकाणी पाहतोय बॅटची कडा फलंदाज बाद. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला गेला. ओमकार होता त्या ठिकाणी. चांगली कामगिरी ओमकारची आपण त्या ठिकाणी पाहतो. 6 चेंडू 3 धावांची खेळी साकारून शंकर माघारी परतलाय. झटका असेल. पहिलं षटक खूप दबावाचं होतं रोहन शेलारचं. आणि त्यानंतर पाहिलं गेलं प्रभात शेलार गोलंदाजी मार्कवरती आला. पहिल्या चेंडूची दुहेरी होती. नंतर खराब चेंडू भेटला आणि त्यानंतर आपण पाहतो चॉकलेट देऊन हा विकेट घेतला. स्वतः कॅप्टन योगेश पाटीलला आपण पाहतो मैदानामध्ये. 1 डाऊनला इंटर होताना पाहूया योगेश पाटील कशा प्रकारे कामगिरी करणार. 1 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. प्रति षटक 19 धावांची गरज असताना ही सुरुवात आपण पाहतोय. दादानो शेकोटी मॅच समाप्त झाल्यानंतर पेटवा. घरी जाऊ नका. रात्रभर शेका तुम्ही. पहाट होता होणार आहे. इथे चेंडूचा फॉलो करण्यासाठी कॅमेरामॅनलाही त्रास होतो. खेळाडूंना पण त्रास होईल. इथे मध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सेकंड अटेम्प्ट त्या ठिकाणी झेल पकडली जाते. प्रेम मसने होता त्या ठिकाणी. कोणत्या प्रकारची चुकी करत नाही प्रेम. चांगला झेल आणखी एक ब्रेक थ्रू मिळून दिलाय. बॅक टू बॅक फलंदाजांना माघारी पाठवलाय. स्वतः कॅप्टन जो मैदानात आला होता तोही माघारी परतलाय. योगेशच्या स्वरूपात दुसरा झटका तो भोज संघाला. धावसंख्या आपणही पाहतोय अजूनही स्थित आहे ती 8 या आकड्यावरती. आपण पाहतोय विकास भारती हा नवीन फलंदाज आपण या ठिकाणी पाहतोय. एक षटक 3 चेंडूच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड 8. हॅट्रिक वरती आपण पाहायला गेला. थोडं शॉर्ट फेकला चेंडू. गणेश त्या ठिकाणी आपण पाहतोय. आपण पाहतो चेंडू अडवला गेला. संघासाठी 5 धावा या ठिकाणी वाचवल्या. बघा एखादा खेळाडू चांगला धावसंख्या बनवत असतोय ना. अशा प्रकारे धावा वाचवल्या अर्थात संघासाठी खूप मोठं योगदान दिलं गेलं. विकेट हॅट्रिकची कदर होती. तिसरी विकेट घेण्याची संधी होती पण गणेश थोडीशी हाईट कमी पडली पण चेंडूला तिथपर्यंत पोहोचला जरूर. चेंडूला चांगल्या प्रकारे अडवलं गेलं आणि संघासाठी 5 धावा या ठिकाणी वाचवण्यामध्ये यशस्वी ठरला. 9 धावा स्कोर कार्डवरती. 2 फलंदाज बाद झालेत. इथे स्लो आर चेंडू पडल्यानंतर पुन्हा एकदा स्लो आपण दिसला गेला. बॅटचा पट्टा पहिलेच फिरला गेला होता फलंदाज प्रथमेशचा. 4 चेंडू आपण पाहिले होते सुरुवातीचे.
त्यावरती 2 विकेट होते, नंतर सिंगल आला आणि ते डॉट चेंडू. पाहतोय पडल्यानंतर आपण बाहेर जायला चेंडू होतो. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या आकड्यावरती स्वतः खुरमबाई आता तुम्ही पोहोचा त्या ठिकाणी जरूर. काही काना प्रेमाची भाषा समजत नसतात मित्र, तुम्ही एक आयोजक होऊन बघा. आयोजन करण्यामध्ये खूप त्रास होतो का प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. तिसरं षटक घेऊन येतो, गोलंदाजी मार करतोय जय कोलमा माता शेलू संघाकडून प्रेम मसने, युवा सितारा कृष्णा मस्ते यांचे सुपुत्र गोलंदाजी मार्क वरती. इथे पहिला चेंडू टॉस केला, चेंडूला ओमकार चेंडू खाली येतो, कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. फलंदाज बाद, झटका क्रमांक 3 या ठिकाणी दिला गेलाय. अफलातून सुरुवात प्रेमच्या गोलंदाजीने या ठिकाणी केली गेली आणि भोज संघाला पुन्हा एकदा जोरदार आघात दिलाय तो जय कोलमा माता शेलू संघाने. आज विशाल भारती कोंडेश्वर भोज संघ आपण पाहतोय सध्या तरी बॅकफूट वरती आहे. मी सांगितलं या मैदानावरती धावांचा पाठलाग कमी संघांना करता आलेला आहे. धावांचा पाठलाग या मैदानावरती होत नाहीये. हे काही 1-2 सामने वगळता आपण इतर सामने हे डिफेंड झालेत. प्रेम नाम है मेरा, पहिल्या चेंडूवरती प्रेमने विकेट प्राप्त केला. डावखुऱ्याचा फलंदाज विशाल आपण पाहतो स्ट्राईकला आहे. प्रेमचा पुढचा चेंडू, चांगला चेंडू स्लोवार आपण पाहिलं गेलं. चांगली गोलंदाजी या ठिकाणी. ऍक्शन पाहिले गेले राजेश सर. जेसन होल्डर त्या पद्धतीने चेंडू येऊन हवेतून जे यॉर्क लाईन फेकतो त्याच पद्धतीने आपण पाहिलेला वरून हा चेंडू टाकलेला अफलातून गोलंदाजी या ठिकाणी पाहतोय प्रेमची. पहिले 2 चेंडू तर सुरेख फेकलेत. आता ओव्हर द विकेट गोलंदाजी मार्क वरती सज्ज होईल प्रतिमेसाठी. पुढचा चेंडू असेल प्रेमचा. हलक्या हाताने ग्लान्स केल्या चेंडूला लॉंग ऑफ फ्रीजर मध्ये साई मसने त्या ठिकाणी आहे. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. 1 धाव पुन्हा एकदा धावफलकावरती घेतली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावरती. 59 धावांची गरज असताना या 12 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चौथा चेंडू इथे फुल लेन दिला, गॅप मधून चेंडू आणि फुल लेनचा चेंडू आपण पाहतो भिरकावलाय. चौकार आपण पाहतो या ठिकाणी अर्जित झालंय. थंडी आहे आणि खऱ्या अर्थाने नितेश अनेकांना त्रास जाणवतो. सध्या कर्जत तालुक्यामध्ये खोकल्याची साथ आहे, त्यामुळे बहुतेकांना तो त्रास जाणवलाय. 4 चेंडू आणि 16 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 2 षटक 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अजून या इनिंग मध्ये आपण पाहिलं गेले 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पाचवा चेंडू प्रेमचा. पुन्हा यॉर्क करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे प्रभात.
कोणत्या प्रकारची चुकी नाही, सिंगल या ठिकाणी घेतली गेली. धावसंख्या स्कोर कार्ड 17 या आकड्यावरती. पहिले बॅटिंग त्यांच्या वाटेस आली आणि बॅटिंग जेव्हा घेतली धावसंख्या उभारली गेली ती 58-59 धावांचं लक्ष्य आणि ते अफलातून गोलंदाजी आपण पाहिली गेली. शिस्तबद्ध गोलंदाजी, लाईन लेनचा सुरेख मारा, षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होत आहे आणि 3 षटकामध्ये धावसंख्या 17 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू विजयासाठी खूप मोठं आव्हान आहे. 42 धावांची गरज शक्य तर नाही आहे, पण एखादा गोलंदाज कशा प्रकारे कामगिरी करेल त्याच्यावरती सर्व आपण पाहतोय असतंय. त्याची कामगिरी कशा प्रकारे असते यावरती सर्वांचं लक्ष असतंय. 6 चेंडू 42 धावांची गरज. आणि मी पाहिलं गेलंय शेलू संघ जेव्हाही खेळत असतोय तर संपूर्ण शेलू गावामध्ये आपण पाहतोय त्या मॅचेस यूट्यूबच्या माध्यमातून, अर्थात आपण पाहिलं गेलं लाईव्हच्या माध्यमातून ते पाहिल्या जातात. प्रत्येकजण घरामध्ये अनेक फॅमिलीज आहेत त्या मॅचेस त्यांच्या पाहत असतात. इथे साई मसने गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिला चेंडू शोएब पठाण ज्यांनी आपण पाहिलं होतं कालचा जो झेल होता इंस्टाग्राम पासून आपण पाहिला गेला, यूट्यूबच्या माध्यमातून चमकला गेला तो आणि आपण पाहिला गेलाय. इथे शॉर्ट चेंडू होता, त्याचा भरपूर समाचार. चेंडू गेला सीमारेखा पार, रस मिळतीलचा इथे आला साई मसनेच्या गोलंदाजीवरती. बेहतरीन हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर, षटकार. इथे टॉस केला चेंडूला. राजू उत्तरे स्वतः खरंदार चेंडू खाली आलाय, कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. गोलंदाज सांगतोय जब तक चलेगा भल्ला मेरी घुमेगी गेंद. बल्लेबाज बॅक टू पवेलियन. फलंदाज किशोर. इथे पुन्हा एकदा थोडा शॉर्ट होता चेंडू. साईला माहिती आहे खूप मोठं लक्ष आहे, फक्त एक्स्ट्रा चेंडू फेकायचा नाही. त्या पद्धतीने आपण पाहतो गोलंदाजी या ठिकाणी केली जाते. 3 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 34 धावांची गरज. चांगला चेंडू. हा चेंडू पुढे फेकला गेला. आत्तावर पाहिलं थोडासा लांब ठेवत होता फलंदाजापासून दूरवर ठेवत होता. इथे फलंदाजाला फसवलं गेलं. चेंडू थोडं पुढे गेला, रॅपिड होतो थोडंसं. आपण फक्त गती वाढवली गेली. 2 चेंडू अजूनही शिल्लक आणि विजयासाठी 34 धावेची गरज. इथे चांगला फटका गॅप मधून लॉंग ऑफ मधून चेंडू लॉंग स्टॉप रिझर्व मध्ये. 4 धावा या ठिकाणी घेतले जातील. आतापर्यंत पाहिलं गेलं गोलंदाजी आणि फलंदाजीमध्ये अफलातून कामगिरी केले जय कोलमा माता शेलू संघाने. इथे 1 चेंडू आणि 30 धावेची गरज. आणि इथे आपण पाहतोय साईच्या खात्यामध्ये हा विकेट. तर चला या मॅचचा हिरो जे के कोलमा माता शेलू संघ या ठिकाणी विजयी झालाय. बहुत संघ या स्पर्धेमध्ये आपण खेळलात, आपलं मनापासून धन्यवाद. खरे काही स्पर्धेमध्ये तुम्हालाही स्थान पुन्हा एकदा दिले जाईल. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच
तर आता खऱ्या अर्थाने आपण पाहिलं पॉईंटच्या हिशोबाने पाहिलं गेलं तर गणेश मस्ते आणि साई मस्ते हे दोघ